कुरुल जिल्हा परिषद गटातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट विठोबा पुजारी यांची महायुतीवर जोरदार टीका. महायुतीवर गंभीर आरोप. घड्याळ आणि कमळ या सत्ताधारी पक्षांवर लोकशाही विरोधी कारभाराचा आरोप. कुरुल गटातील महायुतीचे दोन्ही उमेदवार स्थानिक नसल्याचा दावा. बाहेरचे उमेदवार रदल्याचा आरोप. एक उमेदवार मंगळवेढ्याचा कारखानदार तर दुसरा उमेदवार नरखेडचा दादागिरी व हुकुमशाही प्रवृत्तीचा असल्याचा आरोप. विकासाऐवजी दादागिरीचे राजकारण. महायुतीच्या उमेदवारांना विकासाची भाषा येत नसल्याची टीका. दमदाटी, दडपशाही आणि टीकात्मक राजकारणावरच भर असल्याचा आरोप. लोकशाहीला धोका असल्याचा दावा. निवडणुकीत विरोधक असल्याचे दाखवणारे पक्ष अध्यक्ष निवडीत एकत्र येतात असा आरोप. जनता राजा असतानाही लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मत. धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा. एसटी आरक्षणाचे आश्वासन देऊनही आजतागायत न्याय न मिळाल्याचा आरोप. आंदोलनकर्त्यांना मुंबईला जाण्यापासून रोखल्याची गंभीर दावा. मराठा समाजावर अन्याय. शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठा समाजावर लाठीचार्ज केल्याचा आरोप. संवादाऐवजी दडपशाही हीच सरकारची भूमिका असल्याचे मत. मतदारांना थेट आवाहन. धनगर व मराठा समाजावर अन्याय करणाऱ्या शक्तींना मतदान करू नका असे आवाहन. बाहेरचे उमेदवार लादणाऱ्या घड्याळ आणि कमळाला नकार द्या असे स्पष्ट आवाहन. प्रतिनिधी सूरज पारवे, प्रेस मीडिया न्यूज. दादा नमस्कार, मी ॲडव्होकेट विठोबा पुजारी, जिल्हा परिषद कुरुल गट आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा माझा फॉर्म आहे. माझं चिन्ह आहे गॅस टाकी. आज बघत असाल गावी आज लोकांच्या समस्या खूप आहेत, पण ही विरोधक आहे ना कमळ आणि घड्याळ, हे महायुतीचे सरकार आहे. एकमेकाविरुद्ध भांडण्याचं नाटक, एकमेकावर टीका टिप्पणी ह्याच्याशिवाय काय नाही. आज ह्या भागात कुरुल गटामध्ये दोन्ही पण उमेदवार जे झेडपीचे आहेत ते बाहेरगावचे आहेत. एक आहे मंगळवेढ्याचा कारखानदार आणि दुसरा आहे तो नरखेडचा. आणि मी स्थानिक उमेदवार म्हणून सर्वांनी मला बहुमताने मतदान करावे. तसेच पंचायत समितीला पण मी एक सुशिक्षित उमेदवार आणि वकिली व्यवसायामध्ये 10 वर्षे प्रॅक्टिस करत असल्यामुळे सर्वसामान्याच्या अडचणी मला माहीत आहेत. आज शेतकऱ्यांना कांद्याचा म्हणजे शेतकऱ्यांना हमीभाव नाही, तसेच ऊसाची बिलं वेळेवर देत नाहीत, DPचे प्रश्न आहेत, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे. आज झेडपीची शाळा बंद पडत आली आहे. शेतकऱ्यांना व तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी बसची व्यवस्था नाही. सर्वसामान्य ज्या साध्या गोष्टी आहेत त्या पण पूर्तता करता आल्या नाहीत ह्या महायुतीच्या सरकारांना. आज बघत असाल आपल्या दारोदारी येऊन आमदार खासदार हे आपल्याला होम टू होम येत आहेत. ह्यांनी जर विकास केला असता तर ह्यांना होम टू होम यायची गरज बसली नसती. आज बघत असाल मराठा समाज आणि धनगर समाज यांच्या आरक्षणासाठी ह्या घड्याळ आणि कमलच्या ह्या महायुतीच्या सरकाराने ह्या आरक्षणाच्या लढाईमध्ये ह्यांना जेलमध्ये टाकलं, मराठा समाजांनाही टाकलं. आणि आज धनगर समाजाचे आमचे दीपक भाऊ बोराडे हे मुंबईला 21 तारखेला जात असताना ह्यांना डायरेक्ट अटक केली. ह्यांना मुंबईला पण येऊ दिलं नाही. धनगर समाजांना या माध्यमातून सांगतो की कमळला तर चुकूनसुद्धा मतदान करू नका. आणि ह्या महायुतीच्या घड्याळ आणि कमळ हे दोन्ही महायुतीचं सरकार आहे. पोलिसांना पुढं करून आपल्या समाज बांधवांना ह्यांनी अटक केली. मुंबईला जाण्यासाठी ह्यांनी रोखवलं, म्हणजे थांबवलं. त्यामुळे घड्याळ आणि कमळ सोडून कुणालाही मतदान करा. आज मी वंचित बहुजन आघाडीमधून जिल्हा परिषदची कुरुल गटातून इलेक्शन लढवत आहे. तिथं माझं गॅस सिलेंडर हे चिन्ह आहे, ते 4 नंबरला माझं बटन आहे. तसेच पंचायत समितीमध्ये सुद्धा आज माझे गॅस सिलेंडर हे माझं चिन्ह असून 3 नंबरला ते बटन आहे. आणि जे 2 उमेदवार आहेत हे फक्त कुणाच्या तरी सांगण्यावरून ह्यांना उमेदवारी मिळाली आहेत. ते सक्षम नाहीत, त्यांची ओळख नाही, ते सुशिक्षित नाहीत, त्यांना म्हणजे ज्या शासनाच्या योजना आहेत कुठल्या पण माहीत नाही. पंचायत समितीचं आज कुरुल गटाचं जे उमेदवारी जे आरक्षण आहे ते OBCचं आहे. आणि हा जो OBCचा जो उमेदवार असेल तो भविष्यात सभापती होणार आहे. आपला सभापती हा सुशिक्षित असायला पाहिजे, एज्युकेटेड असायला पाहिजे. माझे MA BEd झालं आहे, LLB झालं आहे. मी एक वकील असल्यामुळे लोकांच्या समस्या मी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. हां बोला. आज आपल्याला कुरुल गटातून प्रत्येक गावामध्ये तुम्हाला प्रतिसाद मिळत आहे. हो, त्यांच्या पण आता रस्ता पाणी सोडून अजून तुम्हाला काहीतरी सामान्य जनतेने अडचणी किंवा त्यांचे काय प्रश्न असतील ते तुम्हाला बोलले असतील. महिलांच्या जे निराधार योजनेच्या माध्यमातून लोकांच्या म्हणजे जे वयस्कर लोक आहेत त्यांच्या पेन्शने बंद झाल्या आहेत.
आज लाडकी बहीण म्हणून ह्या महायुतीच्या सरकारनं घड्याळ आणि कमळने आपल्याला एक लॉलीपॉप दिलं आहे. पण आज बघत असेल तुम्ही म्हणजे तेलाचे भाव वाढले आहेत, शेंगदाण्याचा भाव वाढला आहेत, तसंच जे श्रावण बाळ योजना असेल किंवा आरोग्याच्या ज्या योजना असेल ह्या लोकांपर्यंत पोचल्या नाहीत. आज रेशन कार्ड लोकांना साध्या गोष्टी रेशन दुकानदार हे रेशन म्हणजे धान्यसुद्धा देत नाहीत. म्हणजे खूप भ्रष्टाचार आहेत. फक्त तोंड बघून मोजक्याच लोकांना ही ह्याचा लाभ मिळतो. आणि गाव पुढारी आहेत ना, फक्त गाव पुढारी 4 लोक धरले जातात. ही गाव पुढारी सांगतं म्हणून आपण त्यांचं ऐकून मतदान करू नका. जो सुशिक्षित आहे आपल्या भागातील आहे, कुरुल पंचायत समिती झेडपी गटातला उमेदवार आहे आणि सुशिक्षित आहेत. आता तुम्हाला कुरुल गटातून प्रतिसाद तर भरपूरच मिळते. हो. तुम्हाला भविष्यामध्ये आता जनतेने निवडून देणार आहेत. हो. आणि ते निवडून आल्यानंतर तुम्ही जे शब्द दिला आहे त्या जनतेसाठी तुम्ही काय सांगाल? मी जनतेसाठी सर्वात महत्त्वाचे उन्हाळ्यात आमची लाईटची समस्या खूप ही करतो. त्यासाठी अतिरिक्त DP काय जी मागील त्याला DP, तसेच आज माझं गॅस सिलेंडर हे चिन्ह आहे. गॅस सिलेंडरला सबसिडी कसे मिळेल आणि सर्वांना गॅस सिलेंडर हे मोफत कसं मिळेल ह्याला प्राधान्य देईल. त्यानंतर खेडेगावात रस्त्याची प्रश्न खूप बिकट आहे. मिरी, जामगाव, इनकी ह्या भागात रस्ता खूप अवस्था बिकट आहे. सर्वांना मागील त्याला रस्ता देण्याचा प्रयत्न मी या माध्यमातून करणार आहे. धन्यवाद.